स्वामींचा निरोप घेऊन आम्ही आता निघालेलो होतो पांडुरंगाच्या दर्शनाला. गाडी तर आमची होतीच, अख्खी भावकी पण होती. गाडीत टाईमपास म्हणून मस्तपैकी काकडी चटणी मीठ लावून सगळ्यांनी खाल्ली, भेळ बीळ बनवून खाल्ली. एवढा भारी प्रवास. आम्ही काहीतरी संध्याकाळच्या 4-5 वाजता निघालेलो होतो. एवढं छान वातावरण झालेलं ना. सकाळी पावसामध्ये आमचं तुळजापूरचं सुद्धा दर्शन झालेलं होतं. आम्ही दर्शनाला गेलो आणि त्या असा चिरीचिरी पाऊस चालू झालेला. सांचीपाराच्या टायमाला आमची मिनी बस आहे ना, हायवेच्या बाजूला एका छोट्याशा टपरीवर चहा प्यायला थांबली. छानपैकी गुळाचा चहा पिला. सगळ्या घरच्या माणसांनी बसून, पोरं तिथं खेळत होती. एवढं छान तांबडं वातावरण झालेलं. सूर्यास्त बघायला भेटला आणि अवघ्या 15-20 मिनिटातच आम्ही पोहोचलो पंढरपुरामध्ये. पंढरपुरामध्ये गेल्यावर एवढी मोठी भव्य लॉरी, काय बोलतात ना, छोटे छोटे शिवबा बघायला भेटले. कितीतरी घोडे होते, छोटे छोटे शिवबा. आपले संभाजी राजे यांचं म्हणजे प्रत्येक ठिकाणी लेझिम, झिम्मा, फुगडी आणि आपल्या रणांगणा म्हणजे पूर्ण महिला अशा काट्या बिट्याचे खेळ असतात ना, ते सगळेजण खेळत होते. छोटे छोटे वारकरी बघायला भेटले आणि छोटे छोटे मावळेसुद्धा बघायला भेटले. म्हणजे नक्की मला असं वाटलं पंढरपूरमध्ये आलो आहे का आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये गेलो आहे असंच वाटायला लागलेलं होतं. एवढं सुंदर पंढरपूर असेल ना मला वाटलं नव्हतं. आयुष्यात पहिल्यांदाच पंढरपूरमध्ये आलेले होते. श्री संताई मठ ह्या मठामध्ये आम्ही रात्रभर थांबणार होतो. आता सकाळी आम्ही आमचं जेवण हे स्वामींच्या आशीर्वादानं अन्नछत्रेत केलेलं होतं अक्कलकोटमध्ये आणि संध्याकाळचं जेवण हे आमचं पंढरपुरात होणार होतं. 100 रुपयेमध्ये अनलिमिटेड कितीही जेवा. घरगुती खानावळ होती, खाली बसून जेवायचं होतं. घरगुती चपात्यांचा वास, कोबीची भाजी तर मला एवढी आवडली ना, खरडा म्हणजे ठेचा होता, चवळीची भाजी, लोणचं. एवढं छान पोट भरून जेवलो ना, एकदम घरातलं जेवण असल्यासारखं वाटलं. आणि आमची माणसं एवढी होती की वाढणारी कमी पडत होते, म्हणून आमचे दीरसुद्धा वाढू लागले. सगळ्या शेवटी वरण भात आणि चवळीची भाजी. वा, स्वर्गात कोकणात गेल्यासारखं वाटायला लागलं. जुने माने भोजनालय असं नाव होतं. तिथं फोन नंबर पण आहे. कधी पंढरपूरमध्ये गेला ना नक्कीच जावा. रात्री भजन कीर्तनाचा आवाज ऐकून कधी झोप लागली कळालं सुद्धा नाही. पहाटे 4 वाजता आम्ही उठलो. तिथं आम्ही त्या मठामध्ये 2 रूमा घेतलेल्या होत्या. एका रूमामध्ये आम्ही 7-8 जण आणि आमची पोरं बाळंसुद्धा होती. पहाटे 4 वाजता उरकून आंघोळ बिंगोळ आवरून आम्ही मठातून बाहेर पडलं आणि हेच ते भजन कीर्तन पारायण रात्रभर चालू होतं. पांडुरंग पांडुरंग असा आवाज येत होता. खरं सांगू का, एवढं छान झोप लागली ना, खूप छान झोप लागली आम्ही. आणि 6:15च्या दरम्यान आम्ही आहे ना मठातून बाहेर पडलो. आता आम्हाला जायचं होतं आपल्या पांडुरंगाच्या दर्शनाला. मी तर खूप एक्सायटेड होते कारण का मी अजूनपर्यंत पांडुरंग बघितला नव्हता. मग येत आहे ना पंढरीला